आता मेकअपवाले फोटो नका पाठवू, आता तुम्ही नॅचरल फोटो पाठवा, कारण तुमच्या नॅचरलपणाला किंमत आली, खरेपणाला जास्तीत जास्त ते वास्तवाच्या जवळ येत गेलं. आणि आता असं झालं की इन्फ्लुएन्सर्स, आणि शेवटी इंडस्ट्री किंवा सिनेमा ही अशी गोष्ट आहे की तुमची जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर लोक थिएटरपर्यंत पोहोचतात, आणि लोक थिएटरपर्यंत पोहोचली तर गेलेले पैसे उचलतात, पिक्चर हिट होतो. त्याच्यासाठी इन्फ्लुएन्सर्सला घेण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि मी ते पूर्ण चुकीचं आहे असं पण म्हणत नाही. म्हणजे कित्येक चांगले इन्फ्लुएन्सर्स पण आपण बघतो. म्हणजे उलट मी तर म्हणेन इन्स्टा आणि ह्यांनी खूप लोकांना चॅनल दिले स्वतः, म्हणजे कोणाला तरी कास्टिंग डिरेक्टर शोधण्याचा, कुठला तरी डिरेक्टर शोधायचा, कुठलं तरी चॅनलचं ऑडिशन शोधायचं, त्याच्यापेक्षा काही नाही शोधायचं, फक्त एक रील कॅमेरा घ्यायचा, एक रील कंटेंट क्रिएट करायचा, अपलोड करायचं, झालं, पोहोचलात तुम्ही. आणि शेवटी तेच आहे ना, लोकांना आवडतं म्हणून त्यांचे, आणि ज्याला क्वालिटी आहे तो टिकतो, ज्याला नाही आहे तो नाही टिकतो.